नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. संभाजीनगरमधील मुस्लिम बहुल भागामध्ये इम्तियाज जलील यांना निदर्शने होत आहेत. इम्तियाज जलील आज संभाजीनगर शहरातील बैजीपुरा परिसरात फिरायला गेले होते. तेथे त्यांचा निषेध करण्यात आला. निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यानं संभाजीनगरमधील इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. संतप्त नागरिकांनी काळे झेंडे दाखवून आणि घोषणाबाजी करून इम्तियाज जलील यांच्या मोर्चात व्यत्यय आणला. नागरिक आणि कार्यकर्त्यांचा निषेध पाहून इम्तियाज जलील यांनी त्यांचा मोर्चा दुसऱ्या रस्त्यावर वळवला. मात्र निषेध वाढत असल्याचं पाहून ते त्यांच्या गाडीत बसले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांवर लाथा आणि बुक्क्या मारल्या. यावेळी त्यांनी इम्तियाज जलील यांनाही सोडलं नाही. कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. इम्तियाज जलील यांच्यावरील हल्ल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत आणि ते व्हायरलही होत आहेत. कोकण वार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर. काय आहे की असं दिसतंय का? नाही ठीक आहे. आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे काय षडयंत्र आहे, कोण हे षडयंत्र रचत आहे. सगळ्यांना माहित आहे की यावेळी MIM सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जिंकणार आहे आणि दुसरे जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी असू शकते, शिवसेना, एकनाथ शिंदे असू शकते. त्यांना माहित आहे की आपण जोपर्यंत MIM ला रोखणार नाही तोपर्यंत त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की MIM पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे. म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना, ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन, हेच लोक आहे, हेच गँग आहे. तुम्ही शहरामध्ये विचार करा, तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात, लोकसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात. त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात? तर अतुल सावे टाकतात, संजय शिरसाट टाकतात. आता पुन्हा तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये पण उतरलेली आहे. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.